गाईज मी आता रिक्षाने आले ऑफिसला, त्याच रिक्षामध्ये ज्याच्यामध्ये मी 2-3 दिवसांपूर्वी आले होते. तर जेव्हा 2-3 दिवसापूर्वी मी त्यांच्या रिक्षात होते ना, तेव्हा मी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या होत्या नॉर्मली, की काका तुम्ही कुठून आहे, कसं म्हणजे कसं तुम्ही मॅनेज करता, उशिरापर्यंत रिक्षा चालवता, परत सकाळी रिक्षासाठी येता वगैरे वगैरे. तर मग आमचं चांगलं बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर परत आज काय झालं, मी माझ्या घराच्या खाली उभी होते रिक्षासाठी, खूप वेळ रिक्षासाठी थांबले होते, पण रिक्षा काय भेटतच नाही. मग समोरून काका आले आणि ते बोलले की त्यांनी गाडी थांबवली आणि ते मला म्हटले की अगं म्हणजे मी तुम्हाला पाहिलं होतं, म्हणजे मला त्या साईडला नव्हतं जायचं ज्या साईडला तुम्हाला यायचं आहे, मी दुसरीकडे चाललो होतो, पण तुम्ही मला तिथं दिसला. आणि त्यांना आठवलं की मी त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलले होते 2-3 दिवसापूर्वी. तर त्यांनी परत रिक्षा फिरवली आणि मला रिक्षामध्ये घेऊन ते परत माझ्या ऑफिसच्या इथं आले. तर मेसेज ह्याच्यातून एवढंच आहे की तुम्ही लोकांशी चांगलं बोला यार, थोडंसं चांगलं बोलल्यानं काही फरक पडत नाही, पण देव तुम्हाला कुठल्या रूपात किंवा तेच लोक तुम्हाला कुठल्या रूपात परत मदत करतील ना, ते सांगता येत नाही. त्यासाठी सगळ्यांशी चांगलं बोला, खुश राहा, हॅप्पी राहा.